अभि, एवढं काय कारण असेल रे? नचिकेतने इथे का बोलवलं असेल आपल्याला? मलाही कळत नाहीये, पण फोनवर बोलताना आवाज तरी जरा टेन्स्ड वाटला त्याचा. आय होप सगळं ठीक असेल. नचिकेत, हाय, कसा आहेस? मी ठीक. तुम्ही कसे आहात? घरचे सगळे छान, सगळे मजेत आहेत. बरं सांग, काय प्रॉब्लेम आहे? ते अभि, नचिकेत, हे बघ, तू किती नाही सांगितलंस तरी आमच्या लक्षात येतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. सांगशील आता? अभि, मी आणि मेघना आमच्यात सध्या रोज वाद होत आहेत. आय मीन, हे बघ नचिकेत, तुम्ही दोघंही आम्हाला खूप जवळचे आहात. आम्ही तुम्हा दोघांचे वेद विसरतो. हे बघ, काही असलं ना तरी मोकळेपणाने सांग. हो बोल. अभिजित, मी खूप ट्राय केलं, पण मेघना नाही खुश आहे माझ्याबरोबर. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले, पण जोपर्यंत तिच्या डोक्यातलं अमेरिकेतलं भूत निघत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. अरे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तिला नाही गमवायचं, पण मला काय करू काहीच कळत नाही. दिवसेंदिवस गोष्टी हाताबाहेर होत चालल्या. मला खरंच काहीच कळत नाही. यावर एकच सोल्युशन आहे. तू US ला जॉब मिळव. अरे, पण मला तसं नाही करायचं. माझ्याकडे आता जॉब आहे, खूप चांगला जॉब आहे, आणि आता आई बाबांना सोडून मी नाही जाऊ शकत कुठे. आय एम सॉरी, पण तुम्ही दोघे हेच उत्तर द्याल असं माहिती असतं तर कदाचित मी इथं बोलून तुमचा असा वेळ वाया घालवला नसता. मला वाटलेलं की निदान तुम्ही तरी मला समजून घ्याल, तुम्हाला तरी कळेल. हो हो हो, शांत हो. हे बघ, असं फक्त मेघनाला सांगायचं. म्हणजे नचिकेत, हे बघ, मेघना माझी लहान बहीण आहे. हे एवढंच असल्यापासून मी तिला ओळखतोय. तिचा स्वभाव तू मला विचार. सगळ्या ग्लॅमरस ग्लॉसी गोष्टी फार आवडतात तिला. प्रचंड हट्टी, रादर लाडावलेली आहे ती. आणि घरात सगळ्यात लहान असल्यामुळे, शेंडेफळ असल्यामुळे जे मागेल ते मिळेल अशी सवय ना लहानपणीपासून. तुला सांगतो, लहानपणी एकदा आई, मी आणि मेघना रस्त्याने जात होतो. तिला लहानपणी एक जोकर हवा होता नचिकेत. तो तर काही घेता येत नव्हता. शेवटी हिने आकांड तांडव केलं, रस्त्यात रडायला सुरुवात केली. आईनं शेवटी तिला समजावलं की तुझ्या घरची सगळी खेळणी त्या दुकानदाराला द्यावी लागतील, तेव्हा कुठे तिने मान्य केलं. आय गेस तुझ्या केसमध्ये काहीसं असंच करावं लागेल. मी स्वतः अमेरिकेतून आले आहे नचिकेत. मला विचार, फॅमिलीची किती आठवण येते हे माझ्याशिवाय चांगलं कोणीच नाही सांगू शकत. कदाचित आता हे तिला पटवून देण्यासाठी आपल्याला थोडंसं खोटंही बोलावं लागेल. पण एक लक्षात घे, हे सगळं तिच्या लक्षात यावं म्हणूनच करतो ना आपण, राईट? राईट. आज तुमच्याशी बोलल्यावर, तुम्हाला भेटल्यामुळे मला खरंच खूप धीर आला. आय एम शुअर की काहीतरी आता वर्कआउट होईल, काहीतरी चांगलं सोल्युशन निघेल याला. थँक्यू यार, मी बोलवलं आणि तुम्ही दोघंही आलात. अरे, असं कसं नाही येणार? तुम्ही दोघंही आम्हाला खूप जवळचे आहात. आणि डोंट वरी, आपण सगळं छान करू. डोंट वरी. डोंट वरी. इंतहा हो गई इंतजार की, रू 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 रू, आई ना कुछ खबर इसके जूलियट की, रू 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 रू. गप्प बसता का? ती काय माझी जुलियट नाहीये, आपल्या नाटकासाठी जुलियट म्हणून घेतलंय मी तिला. ठीक आहे बाबा, आम्हाला नाही कळू द्यायचं आहे ना तर ना सही. अरे पण तिला वेळेवर तरी बोलवायचं.
त्याला आतापासून त्याला फाट्यावर मारायला लागली. अरे कूल कूल. ओके ओके चांदू, बघ ती कुठे आहे, फोन करून बघ. अरे कट केला काय फोन? रवी करेक्ट बोलला होता. ते आपल्याला माहिती नाही मुलींची नाटकं फुक्कटचा भाव खातात रे. मी सांगतो ती नाहीत बघ. आता बसा बोंबलत. आता जरा ही फालतूची बडबड बंद करा आणि तयारीला लागा. रिया 100% येणार. कसला कॉन्फिडन्स आला यार याला. ऍज यू विश सर. शेवटी ती तुझी ज्युलिएट आहे बा. आणि तेव्हा तू म्हणशील ती पूर्व दिशा. पूर्व दिशा. पूर्व दिशा. पण काही म्हण, या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली, ते म्हणजे नचिकेतचं एक वाक्य की काही झालं तरी माझं मेघनावर भरपूर प्रेम. आणि तेच महत्वाचं असतं. काय गैरसमज होतात, भांडण होतात, पण ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं ना, ते कपल या सगळ्यातनं बाहेर पडतं आणि नव्याने सुरुवात करतात. आपल्यासारखा. मॅगझिन काय आला दे ना. निशांत यार बघ ना, आपल्याकडे अशा मॅगझिन मराठीत का नाही येत रे? म्हणजे बघ ना, हे इंग्लिश मॅगझिन आहे, स्पाइस ऑफ लाईफ. यामध्ये ना सगळं असतं रे. घर सजावटीपासून रेसिपीज, फॅशन, सल्ला मार्गदर्शन आणि एक्सरसाइज सगळं. कुठे काय मिळतं, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये काय करावं, हे सर्व असतं रे. सर्व सांगितलेलं असतं त्यात. आणि घरातलं प्रत्येक माणूस आहे ना, आपल्याला हवं ते वाचू शकतं रे. आणि ते आपण या एका मॅगझिन मधून. आणि मराठीत असले मासिक येतच नाही रे. म्हणजे येत असतील पण मला माहित नाहीत रे. तू ऐकलंस ते काय बोलले? मराठीत पण असं एक मॅगझिन यायला हवं. म्हणजे त्याच्यात सगळं वाचायला मिळेल, जसं ब्युटी टिप्स, रेसिपी, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डेकोरेशन. म्हणजे काय माहितीये का, मार्केटमध्ये जर एखादी गोष्ट अवेलेबल नसेल आणि ती गोष्ट जर तुम्ही अवेलेबल करून दिली ना, तर तुमचा बिझनेस चांगला चालतो रे. तुला काय वाटतं, हा बिझनेस म्हणून चांगला होऊ शकेल ना? ऍक्च्युली माझ्याही डोक्यात आता तेच होतं. तू बघ ना, म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपची मॅगझिन्स आहेत, स्पोर्ट्स, रेसिपी, लाईफस्टाईल. पण असं एखादं परिपूर्ण मॅगझिन आपण काढलं तर, की ज्याच्यामध्ये सगळंच आहे. म्हणजे सगळ्या वयोगटाच्या लोकांसाठी, मे बी थोडं थोडं, ऑलमोस्ट सगळं काही, तर नक्कीच जास्त खपेल ना. मलाही तेच वाटतंय. आय गेस हे वर्कआउट होईल. करायचं ट्राय. ओके. अरे जरूर करा साहेब. मी माझ्या बायकोच ऐकतो. मी बी गडबडलो ना, माझ्या बायकोच ऐकतो. फायदा होतो साहेब. आम्ही नाही गडबडलो तरी बायकोचा ऐकतो. हा बघ, मला तर ना याच्यावर डाऊट यायला लागलाय यार. आता आम्हाला तू गोळी तर नाही ना विकत घेतलीस या? कसली गोळी रे? लिंबाची? नाहीतर एरवी सुद्धा याला बडाया मारायची औषध झाले. यार गप्प बसा ना. तुम्हाला ना वाट बघायची साला सवयच नाही. जरा थंड घ्या, येईल ती. चला आता हॉल बंद करायची वेळ झाली. सरांनी बाहेर निघा. अहो मामा, आमच्या तालमी अजून संपल्याच नाहीयेत. संपल्या काय, सुरूही झाल्या नाहीयेत. आता उद्या करा. हो मामा प्लीज हो. चला आता निघा आता. एक मिनिट. हे बघा, तुम्हाला तारकर सरांनी पाठवलंय का?
थांबा, त्यांना सांगा चंदू रिहर्सल करतोय. चंदू, सो फायनली तू आलीस. मी म्हणलं होतं ना तुम्हाला, रिया येणार. हॅलो मिस्टर चंदू, तुझ्या सांगण्यावरून नाही, पण तू दिलेल्या चॅलेंजला सडेतोड उत्तर द्यायला आली आहे मी. कळलं? हा हा, क्या बात है बाई. मला ना तुमची ही अदा आहे ना, हीच फार आवडते. व्हेरी गुड. तू स्वतःला जे काही हुशार वगैरे समजतोस ना, तो तुझा गैरसमज दूर करणार आहे मी आता. अच्छा. आणि तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने क्रिएटिव्ह गोष्टी मी करू शकते. कळलं? जास्त ऍटिट्यूड दाखवू नकोस. तुझा हा जो ऍटिट्यूड आहे ना, तो असा यू डोन टाकेन मी. कळलं तुला? जस्ट वेट अँड वॉच. शुअर. स्क्रिप्ट. तू तर म्हणाला होतास की जगातली शेवटची मुलगी असेल तरी तू तिला उभा नाही करणार, आणि आता काय? अरे किती भाव खाऊन गेली यार. काय रे, ही मिस ॲटिट्यूड तुझी ज्युलिएट आहे? एक मिनिट. तुम्हाला माहिती आहे का, मी तिला काही प्रपोज नाही केलंय. मी तिला आपल्या नाटकासाठी ज्युलिएट म्हणून आणलंय. आता तुम्हाला पटत नसेल तर बदला पोरगी. नाही, नको, असू दे, तीच असू दे. चला रिहर्सल करू. समजा स्तोत्राची पुस्तक आपण काढली, ही म्हणत होती ना धर्मादाय पुस्तकं काढली पाहिजेत, ती तू घेणार आहेस का विकत? कारण तुला सगळी पाठ आहेत. घरातच बिझनेस होणार नाही, पुढे बिझनेस करणार कसा तो? आई, बाबा, आजी, काय कुठला बिझनेस काढायचा यावर आपण विचार करत होतो की नाही. आमच्या शमिकाच्या डोक्यामध्ये एक मस्त आयडिया आली. अरे वा, काय आयडिया? अहो आई, त्याचं काय झालं, आम्ही रिक्षातून चाललो होतो ना तेव्हा मग आम्हाला असं वाटलं की आयुष्याच्या सगळ्या विषयांना स्पर्श करणारं मॅगझिन काढणं हा सुद्धा एक छान बिझनेस होईल की. आणि आमची चर्चा पण झाली तशी. तुम्हाला काय वाटतं? कल्पना खूप छान आहे. मलाही बरी वाटते. नाही, या दोघींप्रमाणेच मलाही पटलं तू म्हणतोस ते. पण अभि काय आहे की मासिक काढायचं म्हटलं की पहिला प्रश्न येतो कागद मिळवणं. खूप कठीण आहे ते. कागद मिळवणं आलं, मग त्याच्यानंतर विषयाची निवड करायची, संपादक निवडायचा, संपादकीय कसं लिहायचं, काय लिहायचं, लेखकांची निवड, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाहिराती. त्याच्याशिवाय मासिक चालत नाही. हे सगळं कोण बघणार? हे सगळं तुलाच करायला लागणार, कारण आम्हाला त्यातलं कशाचाच काहीच गंध नाहीये. नाही, मला माहितीये बाबा, माझे या फील्ड मधले काही मित्र आहेत, त्यांची मदत घेऊन किंवा त्यांना हाताशी घेऊन आपण हे सहज करू शकतो.
पण मेहनत खूपच करावी लागेल, हो ना? करेन मी. करेल तो मेहनत. माझा नातू आहे, मेहनतीला कमी नाही पडायचा. मग काय प्रश्नच नाही. पण शमिकाची आयडिया आहे तेव्हा तिचं कौतुक करायला हवं. शमिका, जा बाळा, देवासमोर साखर ठेवून ये. हो आलेच. मी पण एक काम करतो, या लोनचा एक प्रपोजलचा ड्राफ्ट तयार करतो आणि झाला की तुम्हाला दाखवतो. चालेल? मी जरा जाऊन येते. अगो आई गो. काय ग, ही आत काय अभिच्या मासिकासाठी लिहायला गेली की काय? ही पण काही बिझनेस करणार आहे? या साखरेचा जो गोडवा आहे ना, तोच राहू देत या घरात आणि अभिच्या आयुष्यात. यापुढे कुठलंही कटकारस्थान किंवा परीक्षांचा कडवटपणा नकोय मला. म्हणजे मला कळलं नाही आजी. न कळण्या इतकी दुधखुळी नाहीयेस तू किंवा तुझ्या घरच्यांकडून. माझ्या अभिला आता यापुढे त्रास झाला मी खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. आता फार मोठी उडी घेतोय तो. त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. आजी, तुम्ही काळजी नका करू. मी वचन देते तुम्हाला, माझ्याकडून किंवा माझ्या घरच्यांकडून कोणाहीकडून अभिजितला कुठलाही त्रास नाही होणार. प्लीज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. पाहूया. अगं शमी, हळू ना, थोडं पाणी उडतं इथे. अरे सॉरी, माझं लक्षच नव्हतं. काय आहे त्या पेपरवर? माझं स्वप्न, आपल्या प्रोजेक्टचं प्रपोजल लेटर आहे. लोनसाठी अप्लाय करतोय. बघ बरं कसं आहे. चांगलं आहे. चांगलंय म्हणजे काहीतरी गडबड आहे ना? अरे नाही नाही, बस मला काय वाटतं की बँकेकडे अशी कितीतरी प्रपोजल्स येत असतील रे, मग त्यांनी आपल्याच प्रपोजलचा विचार का करावा? हे बेस्ट प्रपोजल आहे, म्हणजे आपण सगळ्या बेस्ट गोष्टी ऑफर करणार आहोत. म्हणजे आपल्या वाचकांसाठी युनिक असं काहीतरी द्यायचा प्रयत्न केलाय ना. हो ना. अरे पण ते सगळं कुठे आहे यार? ते सगळं नाहीच आहे ना. म्हणजे काय नाही, आपण थोडेसे चेंजेस करूया यार. बघू.
आता कसं परफेक्ट वाटतंय, नाहीतर काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटत होतं. आता कळलं, माझ्या बायकोच्या हातची जादू नव्हती ना याच्यामध्ये. बघू. अरे रेडिओ स्टेशन मधून तू प्लीज बघतेस, हे फायनल करतेस, मी जस्ट आलो.